कोल्हापूरच्या नांदणी मठातून वनतारामध्ये नेलेली महादेवी हत्तीण पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्यता आहे। कारण मुंबईत झालेल्या बैठकीत महादेवीला परत आणण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे। मठाने सुप्रीम कोर्टात याचिका करावी, सरकार मठासोबत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पाहूया। महादेवी वनतारातून कोल्हापुरात परतणार। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार सकारात्मक। मंत्रालयातील बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। नांदणी मठातून वनतारामध्ये गेलेली महादेवी हत्तीण पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची आशा निर्माण झाली आहे। महादेवीबाबत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत सरकार हत्तीला परत आणण्यासाठी सकारात्मक असल्याचं समोर आलंय। मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, सरकार मठासोबत असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली आहे। महादेवी परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा असल्याचे फडणवीस म्हणाले। सोबतच महादेवीची निगा राखण्यासाठी सरकार डॉक्टरांचं पथक नेमणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली आहे। 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। महादेवी परत आली पाहिजे आपल्या सर्वांची इच्छा आहे। मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, सरकार मठासोबत असेल, सरकार ही सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडेल। महादेवीची निगा राखण्यासाठी सरकार डॉक्टरांचं पथक नेमेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी सरकार मठाला पूर्ण सहकार्य करेल। दरम्यान राज्य सरकारने आश्वासन दिलं असलं तरी महादेवी परत येईपर्यंत आपला लढा सुरूच असणार असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलंय। तर वनतारा प्रशासनही महादेवीला परत पाठवण्याबाबत सकारात्मक असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठाला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार। की मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे, पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे। कोल्हापुरामध्ये त्या सीईओनी सुद्धा सकारात्मक त्यांची भूमिका हत्तीणीला पाठवायची या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामध्ये आता शासन इंटरव्ह्यू करून आपल्याला हत्तीणी कशा पद्धतीनं आणता येईल हा एक त्या ठिकाणी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आमचा त्या ठिकाणी आग्रह असणार आहे। एवढंच या मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्ह आहे। रिपिटिशनला आम्हाला स्कोप आहे। या रिपिटिशनच्या माध्यमातून शासनाने सुद्धा त्या ठिकाणी काय त्यांचा इंटरव्ह्यू करून काय मार्ग निघतो, कारण की न्याय प्रविष्ट आहे, त्यात कशा पद्धतीनं स्कोप निघतो, काय करता येईल तो आमचा प्रयत्न राहील। सरकार महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी सकारात्मक असलं तरी महादेवी परत हवीच असल्याच्या मागणीवर कोल्हापूरकर ठाम आहेत। नांदणी गावावर झालेला अन्याय आहे। गेली जवळजवळ कित्येक शेकडो वर्ष त्या मठात 700 वर्ष त्या मठात हत्ती सांभाळण्याची परंपरा आहे। आजपर्यंत कधी त्रास झाला नाही आणि आत्ताच ह्यांना कोण रिपोर्ट दिला की त्यांना त्रास व्हायला आहे। लहानपणापासूनच्या आमच्या तिच्याबरोबर अतिशय सुंदर आठवणी आहेत। आम्ही लहानपण तिच्या सोबत जगलोय, त्यामुळे आम्हाला आमची हत्तीण परत हवीच आहे। हवी म्हणजे हवीच आहे। सरकारने या पेटा संस्थांना कोणत्याही धार्मिक भावना न दुखवता फार त्रास केलाय आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं भावनिक भावना दुखवण्याचा अधिकारच नाही आहे। मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर महादेवीबाबत कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्यात। याचिकेनंतर सुप्रीम कोर्ट महादेवीला परत पाठवण्यास परवानगी देणार की तिचा मुक्काम वनतारामध्येच राहणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।